खरंच मोहाचवाडी संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या. तर मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीने जे पेव्हलियन बॉक्स आहे काल जी गडबड झाली ती पुन्हा एकदा व्हायला नको आहे. तर तिथे फक्त प्लेयर राहून द्या. जे पाठीराखे आहेत त्यांना विनंती करतो लागलं तर माझ्या पाठीमागे येऊन बसा. काही हरकत नाही आहे. स्टेजवरती येऊन बसा. कृपया खेळाडूंना त्रास होईल ही गोष्ट करू नका. जाऊया मैदानाकडे. संदेश असतील सोबतीला. खरं संदेश बघितलं गेलं तर आजचा सामना एम फॅक्टरचा खरंच मॅच ऑफ द मॅन इन लाईफ इन क्रिकेट जे म्हटलं जात आहे. खरंच आज क्रिकेटचा महासंग्राम रंगणार. एकीकडे असणार मालेगाव तर दुसरीकडे असणार मोहाचवाडी. 4 अक्षरी जे नाव म्हटलं गेलं. तर 5 षटकांचा सामना असणार. 2 षटकं ही पॉवर प्लेची असणार. हॅलो तर 10:29 झाले. तब्बल 10:30ला सामन्याला सुरुवात होतोय. म्हणजे काल ज्याप्रमाणे सामन्याला सुरुवात झाली होती संदेश त्याचप्रमाणे सुरुवात होणार. एबी एंटरप्राइजेसचे अरुणजी भगत साहेब यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 षटकांचा सामना असेल. संदेश बघितलं गेलं तर 9-2 समीकरण पहिल्या षटकाला म्हणजे सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण उभा असेल. संदेश बघितलं गेलं तर पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार. जाऊया मैदानाकडे. क्षेत्ररक्षण धुरा सांभाळतोय. नाणेफेकचा कौल जिंकून मोहाचवाडी संघ बघितलं गेलं तर थोडीशी क्रिकेटमध्ये आजची ही महासंग्रामची खेळी पाहावस मिळणार. पुन्हा एकदा या माजी सरपंच चषक पर्व दुसरे. खरंच माजी सरपंच संजय तांबोली यांच्या विद्यमानाने रंगणारा हा क्रिकेटचा महासंग्राम विहार कोलवली, श्री गणेश कोलवली, 11 स्टार कोलवली, ग्रामस्थ मंडळ कोलवली, नवतरुण मित्र मंडळ कोलवली यांच्या विद्यमानाने रंगणार पुन्हा एकदा क्रिकेटचं हे रणधुमाल. पहिले षटक घेऊन होते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदम. खरंच आदमच्या बद्दल बोलायला गेलं तर कर्जत तालुक्यातील अव्वल अष्टपैलू खेळाडूमध्ये त्याचं नाव कोरलं गेलंय. गतवर्षी तुफान पारी होती. याच मैदानावरती लाजवाब कामगिरी होती. पण आज काय घडणार. पहिला सामना कशा प्रकारे होणार. तर धन्यवाद. काल स्टेजवरती षटकार मारण्याला 4132 रुपये होते. ना खरंच रमेश भोईर साहेबांनी लावलेलं पारितोषिक करण तांबोली यांनी अर्जित केला. खरंच या बॅनरवरती लावलेला फटका होता. बॅनर आणि स्टेज वरती लागलं तर तब्बल बॅनरवरती पण लागला असता तर तब्बल 4132 × 2 अशी पारितोषिक देण्यात आलेलं असतं. परत थोडंसं बॅनरच्या वरती जाऊन चेंडू लागला आणि सुरेख विहार कोलवली सेमीफायनलमध्ये जाऊन पोहोचला. संदेश पहिला चेंडू घेऊन येणार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदम. स्ट्राईकला असणार खरंच रायझिंग स्टार ज्याला समोरलं जात आहे अमोल भोईर. नॉन स्ट्राईकला राजेश भोईर. पहिला चेंडू घेऊन येतोय. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. गोलंदाज मार्कवरती सज्ज आदम. सोबत असतील संदेश पाटील. सुरेख असा चेंडू यॉर्क लाईन केलं होतं बॉलला. डॉट. संदेश तू एक गोलंदाज आहे आणि खरंच अष्टपैलू खेळाडू आहे. पहिला चेंडू असतो ना नेहमीच प्रत्येक गोलंदाजी असते व्हाईट यॉर्कर या स्टंप लेवलने चेंडू टाकायचं. लाईनमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचं. सुरेख चेंडू होता आदमचा. दुसरा चेंडू घेऊन येतोय आदम पुन्हा एकदा अमोल भोईरसाठी. सुरेख चेंडू होता लॉंगॉनच्या दिशेने. बघितलं त्याकडून प्रेरणा मिळवूनचा क्षेत्ररक्षक अमोल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुरा सांभाळली. थोडंसं मिस क्षेत्ररक्षण झालं पण एक धाव अर्जित झालं. संघाचं खातं खोललं गेलं ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. तिसरा चेंडू घेऊन येणार आदम कुठेतरी घातक ठरला होता तो अमोलसाठी हा चेंडू. पण अमोल चव्हाणने थोडंसं चेंडू पकड्याने उशिरा केला.
निर्धाव चेंडूच्या जागी एक धाव घेतली गेली. 2 चेंडू 1 धावा. सुरेख सुरुवात. तिसरा चेंडू अदमचा. सुरेख फटका. चेंडू ढकललाय लॉंगऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात इम्रान चेंडू उचलणार. तत्पूर्वी एक धाव पुन्हा एकदा अर्जित होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 वरती. खरंच 2 जानेवारी 1943 म्हटलं गेलं तर शहीदांचं दिवस मानलं जात आहे. फुलटॉस चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू ढकललाय. काऊकरांच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. बेहतरीन षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. सुरेख फटका अमोलचा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. थोडस मिसफील होते. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डेंजर झोन कडे राजेश. सुरेख बिटूनंद विकेट. राजेश आणि अमोल मध्ये 2 धावा घेतल्यात आणि ह्या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 10 वरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असणार. अमोल पुन्हा एकदा तयारीत झालाय. फलंदाजीला रायझिंग स्टार का असतंय पुन्हा एकदा दाखवून दिलंय. कारण सुरेख नेहमीच कामगिरी असते. एक लक्की मैदान मानले जाते मालेगाव संघाला. कारण नेहमीच लाजवाब फलंदाजी होते. पण आज मालेगाव संघाची सलामीवर किती धावसंख्या उभारणार, किती धावांची पार्टनरशिप करणार का शेवटचा चेंडू. धावसंख्या 10. सुरेख चेंडू पुन्हा एकदा. कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडस दिसेल क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा एकदा एक धाव अर्जित होत आहे. षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक संपलंय. ते धावसंख्या जाऊन पोहोचले ती बिनबाद 11 वरती. तर या ठिकाणी माननीय भाऊराम दुर्गे माजी उपसरपंच त्याचबरोबर गणेश बागी साहेब माजी क्रिकेटपटू या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. त्याचबरोबर रमेशजी भोईर साहेब यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. खरंच संदेश जय हनुमान चषकामध्ये आपणही खेळला होता. एक षटकारासाठी तब्बल 47,000 रुपये हातामध्ये कॅश तयार झाली होती. ती म्हणजे रमेश भोईर साहेबांसाठी. एक चौकार लगावला 200 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पण सुरेख कामगिरी होती ती रमेश भोईर संघाची. पण आज भोईर साहेब आमच्या सोबत जोडले जाणार. व्यासपीठावरती विराजमान होणार. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. दुसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा. खरंच एक चांगला खेळाडू ज्याची ख्याती आहे मोहाचेवाडी संघाचा. एक अनुभवी गोलंदाज विनायक जी बिडकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. समोर असणारे फलंदाज अमोल. 5 चेंडू 10 धावांवरती खेळतोय अमोल. शापी चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न. कुठेतरी लष्टमध्ये पडलेला चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघितलं गेलं. लाजवाब क्षेत्ररक्षण. सागर त्या ठिकाणी क्षेत्राची धुरा सांभाळतोय. मोहाचेवाडी संघाचा ज्याला पांड्या समजला जातात तो सागर लाजवाब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. सागरच्या डोक्यावरून चेंडू ठरवला. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषा पार. चेंडू झाला फरार. बेहतरीन चौकार. धन्यवाद दिदे मास्टर. संदेश 15 आकडा आला तो पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिवसाची आठवण येते. खरंच 15 आकडा खरंच नेहमीच लाभदायक ठरलं जात आहे. तिसरा चेंडू विनायकचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने लागला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. 1 बाउन्स. चेंडू झाला फरार. पुन्हा एकदा बेहतरीन चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. बॅक
टू बॅक 2 चौकार रावले, 3 चेंडू 8 धावा खर्च केल्यातच विनायकने. सूर्या चेंडू पुन्हा एकदा चेंडू लावलाय, भाऊ राठोड त्या ठिकाणी तैनात. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतात. एक धाव अमोलच्या खात्यात, एक धाव संघाच्या खात्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली डबल फिगर 2-0-20 वरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. तब्बल बघितलं गेलं तर संदेश 10 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे तब्बल प्रत्येक चेंडू मागे 2 धावाची रणनीती आखले सध्या तरी या ठिकाणी मालेगाव संघाने. फुलटा चेंडू होता, बीट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता अमोल चव्हाणचा. अमोल भोईसाठी घातक ठरलेला चेंडू. एक धाव पुन्हा एकदा घेतली जाते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 आकडा म्हणजे माणसाच्या आयुष्यातला सुरेख आकडा मानला जातो. 21 शतक लागलो आहे आणि खरंच 21 वर्ष पूर्ण झाले तर माणसाला एक विद्यार्थी 21 शतकामध्ये तरुण वयामध्ये निघून जातोय आणि त्याच्यासाठी एक शुभ आकडा मानला जातोय. शेवटचा चेंडू, सुरेख फटका, शॉर्ट पिच चेंडू तर बिरकावून दिला. काऊकोरच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषा पहार. बेहतरीन षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आता तर सटवायची जत्रा होऊन गेले, सध्या शेलूची जत्रा भरले. या ठिकाणी कोलोलीला पुन्हा एकदा क्रिकेटची जत्रा आले. 10 चेंडू 25 धाव्यावरती खेळतोय तो अमोल. 2 चेंडू 2 धाव्यावरती खेळतो राजेश. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 27 वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येतो. गोलंदाज अमोल, एक डावखुरा गोलंदाज, धूर्त गोलंदाज मानला जातोय. चाणक्य वृत्तीचा गोलंदाज अमोल. लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा राजेशसाठी. सुरेख चेंडू, पहिला चेंडू ब्रह्मास्त्र वापरला. यॉर्कलँड टाकलेला चेंडू मिडल ऑफ मध्ये ब्लॉक हॉल चेंडू टाकला गेला. खरंच बघितलं गेलं तर सुरेख चेंडू जी सुरुवात पाहिजे अमोलने ती करून दिले पुन्हा एकदा या षटकामध्ये निर्धाव चेंडू मध्ये. पुन्हा एकदा तयार अमोल. शॉर्ट पिच चेंडू बिरकावून दिले. हवेत चेंडू तरंगतो. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार का अंदाज आकलाय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक पमा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुरा सांभाळतोय. एक धाव पुन्हा एकदा धावफोदी लागली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वरती. संदेश जर बघायला तर तिन्ही षटकांचा विचार केला, आदमचा पहिला चेंडू निर्धाव होता, विनायकचा पहिला चेंडू निर्धाव होता आणि अमोलचाही पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. म्हणजे तिन्ही षटक पहिले चेंडू हा निर्धावाने सुरुवात केले. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा लगावून दिला. व्हाईटचा चेंडू झाला. चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू झाला फरार. नदीच्या तीरावरती लागलेला बेहतरीन चौकार. धन्यवाद डीजे. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वरती. तिसरं षटक 3 चेंडू झाले. चौथा चेंडू पुन्हा एकदा समोर असणार अमोल टू अमोल. गोलंदाजी मार्क वरती अमोल चव्हाण, फलंदाजीला असणार अमोल भोईर. दोघांमध्ये द्वैनविंद आणि गतवर्षी पण हे 2 विंद ह्याच मैदानावरती रंगलं होतं. याचप्रमाणे अमोल वर्सेस अमोल. खरंच लाजवाब फलंदाजी, लाजवाब गोलंदाजी असते दोघांकडून. सुरेख म्हटलं होतं लाजवाब फलंदाजी तर लाजवाब गोलंदाजी असते. पहिला झटका पाठकडा घेऊन चेंडू बदलला तो इष्टवरती फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. खरंच माजी सरपंच रंगतो या मैदानावरती. नवीन फलंदाज जातोय किशोर. एक लाजवाब फलंदाज आहे किशोर. आज वन डाऊनच्या भूमिकेमध्ये असेल. बघूया कशा प्रकारे कामगिरी करणार मैदानावरती. कारण अमोलने सुरुवात करून सुरेख केली होती. तब्बल 29 धावांची बहाददार खेळी अमोलची सुरेख कामगिरी. 13 चेंडू 29 धावांची बहादर खेळी. आणि खरंच मी विनंती करतोय पेवलेनमध्ये जे खेळाडू असतील त्या ठिकाणी, कारण सीमारेषा लांब आहे इथून पेवलेनपासून, तर कृपया विकेट पडल्या पडल्या आपण त्या ठिकाणी निघा. त्याची येण्याची वाट बघू नका. तर लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. जाऊया पुन्हा एकदा 5व्या चेंडूकडे. 4 चेंडू 5 धावा 1 विकेटचं पतन. एकीकडे 1 चेंडूवरती हवी झाला अमोल भुईर, तर दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा हवी झाला तो गोलंदाज अमोल चव्हाण. अनुभवाची शिदारी अमोल चव्हाणच्या खांद्यावरती. तब्बल रायगड नवे महाराष्ट्राचा दौरा करत नेहमी असतोय तो अमोल चव्हाण. पुढचा चेंडू सुरेख फटका. चेंडू टावळतो सीमारेषा पार. वाघाची धाड फोडला पार. चेंडू धाडला षटकार. धन्यवाद दिदे मास्टर. धावसंख्या जाऊन पोचली ती 38 वरती. बॅटची कडा स्लिप मध्ये चेंडू अडवला जातोय. इम्रान त्या ठिकाणी तैनात. तो शेवटचा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धावपती लागल्या गेल्यात. सुरेख पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात तब्बल 16 आणि या षटकात ही धावसंख्या आली ती 1-11. खरंच धन्यवाद नितेशजी तरे साहेब, आपण या ठिकाणी आलात. खरंच गोड गोड करतो आणि खरंच आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन बसायचे. तीन षटकामध्ये पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 16, तिसऱ्या षटकात 11 आणि खरंच 38 धावा धावपती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा नितेश तरे साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरंच आम्ही रात्री ग्रुपवरती चॅटिंग चालू होती दादा. खरंच तुमचं नाव निघलं, कारण कुठेतरी अपडेटर पाहिजे. समालोचक त्याचं काम करत असतो, स्कोरर त्याचं काम करत असतोय, पण अपडेट देण्यासाठी कुठेतरी कोणतरी कमतरता करत असतोय. पण नेहमीच ते तुम्ही करता. काल खड्याच्या पाड्याच्या ओढून तुमच्या अपडेट आल्या दादा. सुरेख कामगिरी असते. तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या मैदानावरती. तर मी संजय दादा तांबोली दादांना विनंती करतोय नितेश दादांचं या ठिकाणी स्वागत करून घ्यायचे. तर अमरजी धुले या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. अमरजी धुले. तर जाऊया चौथ्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती त्यांनी पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या तो आदम. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू सुरेख चेंडू. कुठेतरी सरळ रेषेत चेंडू निघून गेला. स्वेअरची अपेक्षा ठेवली होती राजेशने संदेश, पण ती कुठं भंग झाली. चेंडू निर्धाव टाकला गेला आणि एक समीक्षित गेलं तर संदेश एकदा पाय ठेवलंय. आदमचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ग्लास केला. चेंडूला ढकललाय लॉंग ऑफच्या दिशेने. बाहू लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव राजेशच्या खात्यामध्ये. आत्ता परत बघितलं गेलं तर राजेशने तब्बल 6 चेंडू केले तर 4 धावा पटकवल्यात. त्याला अजूनही चौकार षटकार खेचता आला नाहीये. पण बघितलं गेलं तर अमोल आणि त्यानंतर किशोर यांनी सुरेख षटकार लगावलाय या मैदानावरती. आदमचा पुढचा चेंडू चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. बेहतरीन नो चेंडू आणि हात गेलाय तो चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर शिवा सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचे आणि कृपया फक्त फ्री हिट हा 1/3चा असणार. पायाखालचा नो हाच फ्री हिट असणार. याच्या व्यतिरिक्त कोणताही नो चेंडू फ्री हिट नसणार. ते ह्या 5 धावावरती लागल्या जातात आणि ह्या 5 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 वरती. आदमचा तिसरा चेंडू सुरेख बघितला गेला तर थोडासा पुढ्यात पडलेला 6 mm रिझन मध्ये पडलेला चेंडू अमोल चव्हाण चेंडू उचलणार तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 वरती. 45 धावा धावपती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा आदम चौथा चेंडू आदमचा सुरेख फटका कुठेतरी लो फुलटा चेंडू होता. आज जणू काय बॅट तलपत नाहीये राजेशची. कुठेतरी लॉलीपॉप चेंडू विरकावण्यामध्ये असमर्थ दाखवले पण 2 धावा अर्जित होतात. जी अपेक्षा आहे राजेशकडे बाहुबली समजला जातो टेनिस क्रिकेट इन कर्जत तालुका ज्याला समजला जातात तो कुठेतरी आता उखडत खेळतोय. कोणत्याही प्रकारचा चौकार षटकार लगावत नाहीये. धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 47 वरती. 47 लॉस फॉर 1 विकेट. सुरेख चेंडू फलंदाज बाद. धन्यवाद दिदी मास्टर. कर्जत टेनिस इन बाहुबली बाद होऊन परतलाय ते या ठिकाणी मी आमंत्रित करतो शिवाजी सोनवणे सर त्याचबरोबर संतोष शेट वैखरे सर तर पांडुरंग भोईर विलास जाधव यांना विनंती करतो आपण कृपया कमिटीमध्ये यायचे या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी अजय मार्के सर यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. खरंच आज मार्के सर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी वडापावचा स्टॉल आहे त्यांचा नेहमीच या ठिकाणी उपस्थित असतात. कृपया बाईक्स आहेत ना रोडवरती ठेवू नका. तर बाबा रामभाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण बाबांनी सांगितलंय 4 दिवस तुमच्या सोबत राहणार आणि खरंच दुसरा दिवस आहे. बाबा पुन्हा एकदा या व्यासपीठावरती बसणार. जयवंतजी धुले सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. जयवंती धुले सर कारण जाऊया मैदानाकडे कुठेतरी दुसरा झटका दिला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 वरती. शेवटचा चेंडू सुरेख चेंडू चेंडू ढकलला लोकांच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक शेखर चेंडू उचलणार फेकणार. 1 धाव पुन्हा एकदा अर्जित होते आणि हा एकेरी धावेने 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 48 वरती. लॉस फॉर 2 विकेट स्कोर बाय 48 इन मालेगाव क्रिकेट टीम. कारण बघायला गेलं तर कुठेतरी संदेश आज या मैदानावरती जी धावसंख्या होती पहिल्या षटकात 11 दुसऱ्या षटकात 16 तिसऱ्या षटकात 11 आणि चौथ्या षटकात धावसंख्या येऊन पोहोचली ती फक्त 10 म्हणजे एकाने कुठेतरी पुन्हा समीकरण बदललं. सरासरी ढासळली गेली पण 4 षटक सुरेख फलंदाजी केले. तब्बल कालभैरव क्रिकेट संघ मालेगाव संघाने 5वं षटक घेऊन येणार तो इम्रान. धन्यवाद दिनकरजी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपला सहकारी वर्गी घेऊन व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. इम्रानचा पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा. सुरेख चेंडू किशोर. ही एक रणनीती आहे. पहिला प्रत्येक चेंडू डॉट खेळला गेलाय आणि उर्वरित 5 चेंडूवरती धावा कुठल्या गेल्यात. 5वा षटक 5वा चेंडू डॉट होतोय म्हणजे पहिला चेंडू हा निर्धाव प्रत्येक गोलंदाजाचा मानस. सुरेख फटका चेंडू टाकलाय कावकरांच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय किशोर.
एकच धावावरती समाधान मानायला गेल. धावसंख्या जाऊन पोचली त्या एकेरी धावेने 49 वरती. तर दिनकर दादा तलपे त्यांच्यासोबत आमचे पप्पू दादा फक्त माहिती आहे आम्हाला. दादाचं पूर्ण नाव घेतानाच अर्थ नव्हते, पण सर्वांचे लाडके पप्पू दादा. चेंडू ढकलला लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव हर्षलच्या खात्यामध्ये, म्हणजे प्रत्येक खेळाडू या ठिकाणी संदेश खातं आपलं ओपन करतोय. तर जोरदार टाळ्या होऊन द्या. कालभरो क्रिकेट संघ धावसंख्या जाऊन पोचली ती 50 वरती. अर्धशतक धावफलकी लागलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज इम्रान. सुरेखी चेंडू, चेंडू म्हटलं गेलंय लाजवाब चेंडू. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव प्रयत्न आता हर्षल बाद होतोय. तिसरा झटका या ठिकाणी मालेगाव संघाला. थँक्यू. तर या ठिकाणी उपस्थित मान्यवर संतोष डोयकरे साहेब, शिवाजी सोनवणे साहेब, पांडुरंग भोई साहेब, विलासजी जाधव साहेब, पप्पू दादा, दिनकर दादा, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवांजी धुले साहेब यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. अमरजी धुले साहेब यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा. संदेश बघितलं गेलं तर कालची अपडेट बघितली कुठेतरी. काल खालच्या वरच्या मैदानावरती मॅचेस चालू आहेत, म्हणजे आजही चालू आहेत, पण प्रत्येक ठिकाणी नियम बदललेत. आपण टॉसवरती विजय देतो, त्या ठिकाणी विकेटवरती विजय दिलेत. आयोजक आहेत, आयोजकांनी जो निर्णय घेतला हा निर्णय प्रत्येक ठिकाणी मान्य केला जातोय. त्या ठिकाणी इथे टॉसवरती तर तिथे विकेटवरती विजय दिला जातो. तर सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू टाकला जातोय. खरंच इम्रानने टाकलेले षटक. 5 चेंडू 3 धावा. एक फलंदाज धावबाद झालेत. लाजवाब षटक. या ठिकाणी हाईट कम फाईट ज्यादा म्हटली जाते त्याप्रमाणे कामगिरी करतोय. तर जो 12चा ॲव्हरेज होता तो मोडीत काढलाय. सुरेख फटका. पुन्हा एकदा शपलून घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तयार. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जणू काही धावा बहाल करण्याचा इरादा या ठिकाणी. 3 धावा अर्जित होतात. या 3 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54. संदेश काल जर बघितलं गेलं तर एक चेंडू 7 धावा वाकस संघाला महागात पडली होती. तब्बल 18 धावा ज्या अवंतर दिल्या होत्या त्या महागात पडल्या होत्या, पण या 3 धावा पुन्हा एकदा महागात पडणार का? धावसंख्या 54. 55 धावांचं लक्ष असेल ते मोहाचेवाडी संघाला. डीजे धन्यवाद डीजे. तर मी माननीय या सामन्याचे मुख्य आयोजक ज्यांच्या नावाने आज क्रिकेटचं मैदान घुमत आहे, संजय अर्जुन तांबोली दादा यांना विनंती करतोय यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. पप्पू दादा यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दादा मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत. कारण या आयोजनामध्ये ताण ताण लावण्यासाठी तुमची हजेरी खरंच मनपूर्वक आभार. दिनकरजी तांबोली दादा, दिनकरजी तलपे दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरंच दादा तुमच्याही टुर्नामेंट असणार जरूर. लाज आयोजन या ठिकाणी जे बघितलं गेलं पुन्हा एकदा कर्जत तालुक्यामध्ये घडणार. नितेशजी तरे दादा, विलासजी, रवीजी कांबरी दादा या ठिकाणी आहेत, त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जात आहे. तर हा महाराष्ट्र पोलीस अमरजी धुले सर, आज तेच म्हटलं अमरजी धुले साहेब आज आलेत, काल दिसले नाहीत. काल असते तर अक्षरशः पैशांचा पाऊस पुन्हा एकदा पडला असता, पण आज जरूर होणार. तर या ठिकाणी नितेशजी तरे साहेब यांचंही स्वागत केलं जातोय. तर दादा विनंती करतोय आमचा हा छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे.
कारण खरंच एक अपडेटेड असतोय, कारण नेहमीच दादा आपली जी स्पर्धा असते ना बाबा, ही स्पर्धा रायगड जिल्ह्यामध्ये पुरवण्याचं काम करतात. आपलं हे जे चालू आहे हे तोपल माहिती रायगड जिल्ह्यामध्ये पुरवण्याचं काम करतात. खरंच लाजवाब अपडेटर आहेत नितीजी तरे साहेब, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर अजयजी मार्के साहेब यांचं बॅक टू बॅक 3 षटकांचा पारितोषिक कोण पटकवणार? तर या ठिकाणी संतोष शेट वैखरे साहेब यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. दादा नेहमीच म्हणत असतात, संतोष दादा कुठेही भेटल्यानंतर गायकवाड कुठं भेटायचं, तर दादा पुन्हा एकदा भेटायचं याच मैदानावरती तब्बल उर्वरित. तर संदेश पाटील याचे या ठिकाणी स्वागत केले जाते. तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू संदेश पाटील, त्याचे या ठिकाणी स्वागत केले जाते. तर आमचे दादा महादेव कोलंबे दादा या ठिकाणी उपस्थित झाले, तर त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. महादेव दादा कोलंबे या ठिकाणी उपस्थित झाले, तर त्यांनाही विनंती करतोय आपण ह्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तोरी क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. तर मी आमंत्रित करतोय शिवशक्ती कडाव संघाला, त्याचबरोबर जयशंकर चांदई संघाला त्वरित नाणेफेकसाठी समालोचन कक्षासमोर यायचे. शिवशक्ती कडाव संघ वर्सेस जयशंकर चांदई संघ त्वरित नाणेफेकसाठी समालोचन कक्षासमोर यायचे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी माननीय पांडुरंग भोईर दादा खरंच एक 40+ एक आदर्श खेळाडू, त्यांचा एक कीर्तिमान घेतला जातोय. एक स्वाभिमान आहे क्रिकेटचा, खरंच अभिमान आम्हाला आहे, कारण एक लाजवाब क्रिकेटपटू आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन जोडगोळी मैदानात जाते. फलंदाजीला भाऊ आणि सोबत असेल अण्णा. खरंच अण्णांनी सर्वांचं यूट्यूबवरती मन जिंकलंय. लाजवाब फटकेबाजी अण्णाची. पण आज अण्णा या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करणार? तर खरंच बघितलं गेलं तर लीग मॅचमध्ये ज्यांनी 74 धावांची बहादर केली आणि तब्बल सुरेख चौफर फटकेबाजी अण्णा, आणि त्याच्यासोबत 74 धावांची बहादर केली केलेला भाऊ उर्फ दिनेश राठोड मैदानाकडे रवाना झाले. स्ट्राईकला असणार अण्णा, नॉन स्ट्राईकला असणार भाऊ. तर आमचे दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक चांगलं वक्तव्य आणि चांगलं वक्तृत्व ज्यांच्या ख्यातीमध्ये आहे दादा या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर अजय मार्के दादांनी लावलेलं बॅक टू बॅक 3 षटकार 200 रुपयाचं पारितोषिक कोण पटकवणार? महचोडी संघाला एक सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा जी मालिका संघाने दवडली तीच असणार महचोडी संघाला. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. पहिल्या षटका पॅन्टेनी पॉवर प्लेचं षटक. नवास 2 समीकरण असणार. 2 क्षेत्ररक्षक बघितलं गेलं तर एक क्षेत्ररक्षक काऊ कॉलनच्या दिशेने किशोर आणि लॉंगअपच्या दिशेने अमोल. पहिला चेंडू चेतनचा, समोर असेल फलंदाज अण्णा. ग्लान्स केला, चेंडूला सन्मान दिलाय. सुरेख क्षेत्ररक्षण कव्हरच्या इथे क्षेत्ररक्षक तैनात. निर्धाव चेंडूने सुरुवात केली. म्हणजे आतापर्यंत हा 6वा षटक, म्हणजे पहिल्या इनिंगचे 5 षटक आणि हा 6वा षटक असेल. तर या ठिकाणी चांदई गावचे माजी सरपंच हरिभाऊ कोलंबे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांनाही विनंती करतो व्यासपीठात विराजमान व्हायचे. सुरेख चेंडू बॅक टू बॅक, दुसरा चेंडू निर्धाव. संदेश जर बघायला गेली तर आता परत 5 षटकं झाली पहिल्या इनिंगला. पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसरं षटक
दुसरं इनिंग सुरू झालं. चेतनचा पहिला चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टाकला जातोय. तिसरा चेंडू चेतन घेऊन येणार. समोर असेल फलंदाज अण्णा. 55 धावांचं लक्ष गाठायचंय ते मोहाचेवाडी संघाला. षटपी चेंडू होता, भिरकून देण्याचा प्रयत्न. सुरक क्षेत्ररक्षण राजन त्या ठिकाणी तैनात. एक धाव संघाचं खातं खोललं जात आहे. प्रति ओव्हर एक शॉर्टपीच चेंडूची अनुमती दिली असते, तीच चेंडू टाकला गेला. या ठिकाणी बघितला गेलं तर बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट लेग फॅनच्या दिशेने गेला. एक धाव संघाचं खातं खोललं, अण्णाचं खातं खोललं ते एका धावेने. अजूनही 27 चेंडू शिल्लक आणि तब्बल 54 धावा विजयाला. तब्बल प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज असणार ती मोहाचेवाडी संघाला. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जयशंकर चांदे संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. तर मी विनंती करतो शिवशक्ती कडाव संघाच्या कर्णधाराला त्वरित नाणेफेकसाठी यायचंय. तत्पूर्वी या ठिकाणी दादा या दोन्ही खेळाडूंचे आपण विश्वास थेर याचं या ठिकाणी स्वागत करून घ्यायचंय. विश्वास थेर व्यासपीठावरती यायचे. लाजवाब दुखापतग्रस्त असताना पुन्हा एकदा पुरागम केलं मैदानावरती. गतवर्षी शांत वातावरण, आता तुफान वारा पसरवलाय. तो विश्वास थेर त्याचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. एक धाव कुठेतरी बघितला गेला तर भाऊने हा जर चेंडू सोडला असता संदेश, कुठेतरी अतिरिक्त चेंडूचा मारा झाला असता. पण चेंडू बॅटने तटवला आणि एक धाव भाऊच्या खात्यात, संघाच्या खात्यात एक धाव. चेंडू जाऊन पोचले ते 5, तब्बल 2च धावा धावती लागल्यात. अजूनही 53 धावांची गरज. 25 चेंडू 53 धावांची गरज. फुलटा चेंडू बिरकावून दिलाय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे किशोर. सुरेख क्षेत्ररक्षण, एकच धाव. पहिलं षटक संपतंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 3 वरती. बिनबाद 3. सुरुवात विकेट न टाकता झाले, पण 3 धावा धावफती लागल्यात. अजूनही 52 धावांचं लक्ष असणार. उर्वरित 24 चेंडू डीजे. थँक्यू डीजे. खरंच संदेश थोडीशी तब्येत आज डाऊन आहे, तर थोडीशी जर चुकी झाली बोलल्यात तर सर्वांनी थोडंसं माफ करावं. कारण आज वातावरण थोडंसं पुन्हा एकदा तापट होऊन बसलंय या मैदानावरती. कारण हा 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 52 धावांची गरज. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मी अमरजी दुले साहेबांना विनंती करतोय यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल करून घ्यायचे. तर पंच कोणताही वेल दौडू नका, कारण 5 षटकांचे सामने व्हायला पाहिजेत. आणि सर्वांना विनंती करतोय, आपणास संपूर्ण भारतामध्ये बघितलं जात आहे टेनिस क्रिकेट माध्यमातून. हॅलो, यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघितलं जात आहे. तर कृपया आपण असा खेळ खेळा का जेणेकरून गुण गौरव व्हायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं. तर नाणेफेकचा कौल जिंकलाय शिवशक्ती कडाव संघाने. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा 30 रणनीती. संदेश 7वा षटक आहे कल्पेश, 7वा षटक आहे. प्रत्येक षटकाच्या पहिला चेंडू निर्धाव गेलाय. ते आजची रणनीती, प्रत्येक गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. राजेशनेही टाकला निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू अण्णासाठी.
सुरेख बॅक टू बॅक निर्धाव चेंडू, जी सुरुवात चेतनने करून दिली होती निर्धाव चेंडूने, तीच पुन्हा एकदा करतोय गोलंदाज राजेश. तर माननीय दिलीपजी धोमटे देवपाड्याचे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. तर खरंच सतीश तांबोलीला विनंती करतो या ठिकाणी कल्पेश तालुक्याचं स्वागत करून घ्यायचंय. कल्पेश, सर्वांचं गुण गौरव केलं जातो या ठिकाणी, त्यांचं झालं, आपण हे व्यासपीठावरती यायचंय. सुरेख चेंडू टॅप केला, चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा पार, चेंडू झाला फरार, बेहतरीन चौकार. धन्यवाद डीजे. 9 चेंडू नंतर लागलेला एक बहादर फटका चौकार. सुरेख चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न, हर्षल चेंडू परत पोहोचणार, एक धाव पूर्ण करतोय अण्णा. एकेरी धावेने धावसंख्या आज जाऊन पोहोचली तब्बल 8 वरती. 47 धावांची गरज असणार. अजयजी मार्के साहेब यांनी बॅक टू बॅक 3 षटकार 200 रुपयाचा पारलाय. उलटा चेंडू, चेंडू लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होता, सीमारेषा जवळ, चेंडू झाला फरार, पुन्हा एकदा बेहतरीन चौकार. तर धन्यवाद दिजे. तर शिवशक्ती कडाव वर्सेस जयशंकर चांदे नाणेफेकचा कौल झाला. शिवशक्ती कडाव संघाने नाणेफेक जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीला आमंत्रित केले ते जयशंकर चांदे संघाला. दिलीपजी धोमटे सर या ठिकाणी उपस्थित झाले असेल, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. राजेशचा पुढचा चेंडू, सुरेख फटका, हवाई सफार, क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद, मोठा विकेट म्हटलं जात आहे. एक लाजवाब गोल्डन विकेट भाऊ बाद झाला. थँक्यू डीजे. खरंच 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या धावून पोचली. या षटकात आलेल्या 9 धावा, पहिल्या षटकाच्या 3 धावा, तब्बल 12 धावा. 12वा महिना बघितला गेलाय, चाललोय आणि त्या ठिकाणी हा 12 आकडा तब्बल 12 वाजायला थोडेसे काही मिनिटं बाकी असणार, थोडेसे काही तास बाकी असणार. पण तब्बल जर बघायला गेलं तर या ठिकाणी आपण संदेश एक बघितलं गेलं तर जेव्हा आम्हाला मोहाचोडी संघ गोलंदाजी करत होता, आदम आणि विनायक यांनी दोघांनी दिल्या होत्या 27 धावा. या ठिकाणी चेतन राजेश धावा देतो ते 12. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना कुठेतरी ह्या धावा कमी पडतात का या मैदानावरती? संदेश, आपण हे अष्टपैलू खेळाडू आहेत, खरंच सुरेख कामगिरी असते, पण आज या मैदानावरती कुठेतरी पुन्हा एकदा आगेकूच करावं लागेल अमोलला. आणि खरंच जो तब्बल 12 चेंडू मैदानावरती उभा आहे, आता परत ज्याच्या भात्यामध्ये 8 चेंडूचा खेळ झाला आहे, त्या 8 चेंडूमध्ये 7 धावा पटकावल्या तो अण्णा, त्याला कुठेतरी गाडीला घेर टाकायला लागेल, स्टार्ट घ्यायला लागेल, आक्रमक फलंदाजी करावी लागेल. 12 थँक्यू डीजे. खरंच कालच जे उद्गार झाले होते माझ्या या मैदानावरती, आज पुन्हा एकदा तेच उद्गार असतील. कारण गतवर्षी जय गणेश क्रिकेट संघ तलवडेच्या मैदानावरती मालेगाव वर्सेस मोहचोडी हा सामना रंगला होता. तब्बल 78 धावा पटकावल्या होत्या मालेगाव संघाने
आणि बघितलं गेलं तर 2 षटकं कुठे बॅकफूट होती असलेला महाचोडी संघ तब्बल 11 चेंडूमध्ये 44 धावा कुठून पुन्हा एकदा विजय संपादन केला होता आणि तब्बल विकी फालेने लगावलेला घुटना टेक तमाशा देख षटकार लाजवाब फटका होता. तीच पारी पुन्हा एकदा आज मैदानावरती अमोल अण्णाकडून होणार. दैवलीच्या मैदानावरती याच संघाने 103 धावा पटकवल्यात. नेहमीच आक्रमक पवित्र असतो तीच पारी पुन्हा एकदा मैदानात होणार का? अमोलचा पहिला चेंडू अमोल चव्हाणसाठी. सुरेख चेंडू पुन्हा एकदा गुलाम स्पॉटवरती टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू 8वं षटक पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने सुरुवात. प्रत्येक गोलंदाज आज बघायला गेलं तर प्रत्येक चेंडू पहिला निर्धाव फेकतोय. पण या ठिकाणी बघितलं चेतनने बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. राजेशने बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. अमोल ही कामगिरी करणार का? का अमोल चव्हाण दुसरा चेंडू निर्धाव खेळणार का? बॅटची कडा जोरदार अपील फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर खरंच आत्ता आलेला फलंदाज माझ्या देखत माझ्या नेत्रदीप समोर ज्यांनी सालुकच्या मैदानावरती 8 बॅक टू बॅक षटकार लगावले होते. 10 चेंडू सर्वात फास्टेड 50 कर्जत टेनिस क्रिकेट इन कर्जत मध्ये बघितलं गेलं तर ज्यांनी 10 चेंडू तब्बल 54 धावांची खेळी ज्यांनी साकारली होती तो आदम. आणि त्यानंतर 3 दिवसानंतर पुन्हा एकदा दैवलीच्या मैदानावरती 6 चेंडू 6 षटकार बॅक टू बॅक लगावले होते. आज पुन्हा एकदा तीच ताकद आजमावणार का? आज आदमला त्याच ताकदीची गरज आहे, त्याच खेळी साकारण्याची गरज आहे. कुठेतरी अमोल चव्हाण माघारी परतलाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव विकेट घेऊन गेलाय. तिसरा चेंडू राईट हँड विकेट मारा आदमसाठी. सुरेख फटका हवाई सपार क्षेत्ररक्षक तैनात. पप्पू झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. पप्पूने अति परिश्रम केलं होतं, कष्ट सपूर होते पण यश प्राप्त झालं नाही. तर तब्बल 3 चेंडू 2 धावा दिल्यात. धावसंख्या जाऊन पोचले 14 वरती. खरं तर घर बसल्या सर्व प्रेक्षक आनंद लुटतोय. युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून माजी सरपंच चषक 2017 अमोल पुन्हा एकदा घेऊन येतो. चौथा चेंडू. तर व्यंकटेश राऊत साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी मोहाचोडी संघाला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. सुरेख चेंडू ट्रॅव्हल केला. चेंडू डीपेस्टा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव सोनू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुरा सांभाळतोय. बघितलं गेलं तर कुठेतरी लसित मलिंगा सारखी केसांची स्टाईल आणि डिकुला सारखी फ्रेंच कट त्या ठिकाणी ठेवली जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सोनू सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 15 वरती. खरंच 15 आकडा पुन्हा एकदा कुणाडी शुभ ठरणार या मैदानावरती. क्लास केला चेंडूला भिरकावून दिलाय. डीप मिडवेच्या दिशेने चेंडू झाला परार. सुरेख षटकार लाजवाब फटकेबाजी. थँक्यू डेझी. शेवटचा चेंडू असेल. अण्णा खेळतो 9 चेंडू
तब्बल 13 धाव्यावरती 4 चेंडू त्याच्यामध्ये डॉट खेळलाय, म्हणजे 5 चेंडूमध्ये 13 धावा कुटकुळल्यात त्या अण्णाने. पुन्हा एकदा तयार. हा षटकार कितपत लागीत ठेवणार का धावसंख्या जाऊन पुजले ते 21 वरती. अजूनही 13 चेंडू 34 धावांची गरज असणार. त्या पुढचा चेंडू सुरेख फॉलोतो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. लाजवाब क्षेत्ररक्षण. झेल सोडला असेल पण लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अमोलचा षटकची समाप्ती होते आणि हा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 21. ती ग्रीन पट्टी धरले बघा, छत्रीच्या खाली बसलेत वीटभट्टीच्या तिकडे, तर ग्रीन पट्टी धरू नका कृपया करून. स्वयंसेवक आपलं काम आहे त्या ठिकाणी लक्ष देणं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 वरती. अजूनही 12 चेंडू 34 धावांची गरज. प्रति षटक कृती 17 धावांची गरज असणार. थँक्यू डीजे. खरं तर व्यंकटेश राऊत साहेबांनी लावलेलं प्रत्येक षटकाला 100 रुपये. अण्णाने 100 रुपयेचं पारितोषिक पटकवलंय, पण पुन्हा एकदा आदम ती कामगिरी करणार का? सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 90 षटक संदेश. 90 षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव टाकला गेलाय. नितेश सर, कुठेतरी कुठेतरी प्रत्येक वेळी पराक्रम असतो. बॅटची कडा, चेंडू ट्रॅव्हल होतोय लेग पॉइंटच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा पार, चेंडू जाऊन पोहोचला तो चौकार. थँक्यू जिजे. खरं संदेश, जोपर्यंत आदम आहे 10 चेंडूची शिल्लक, अजून 30 धावांची गरज असणार. आदम आणि अन्नाच्या मध्ये ताकद आहे, ती पॉवर आहे. मी बघितले 5 षटकार असतील, 10 चेंडू. सुरेख फटका, लाजवाब चेंडू टाकलाय. कोणत्याही प्रकारची संधी देत नाही फलंदाजाला हा गोलंदाज चेतन. एक धाव घेतली जाते, 3 चेंडू 5 धावा खर्च करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 26 वरती. खरं तर प्रेक्षक वर्गांचं आगमन होण्याचा सुरू झालंय. पुन्हा एकदा तयार चेतन. सुरेख चेंडू, शॉर्टलाईन चेंडू होता. कोणत्याही प्रकारचा फ्री अटॅक भेटत नाही या ठिकाणी फलंदाजाकडून. कोणत्या प्रकारचा आक्रमक दिसत नाही अण्णा. आत्ता परत बघितलं गेलं तर 6 चेंडू निर्धाव केलाय, 5 चेंडू 13 धावा त्याचे पटकवलेत, म्हणजे तब्बल 11 चेंडूचा खेळ खेळलाय ना. कुठेतरी 2 षटकं जो अण्णा खेळतोय, 4 षटकांचा खेळ कुठेतरी प्रगतीपथावरती असणार. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी ना. अण्णाला कुठेतरी आपली बाजू ओळखावी लागेल, कुठेतरी आक्रमक फलंदाजी करावी लागेल.
सुरेख फटका, चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार, वन बाउन्स, चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वरती, अजूनही 25 धावांची गरज. चेंडू शिल्लक येते 7 चेंडू 25 धावा, 4 षटकारांची गरज असणार. खरंच हे 4 षटकार मोहाचोडी संघ कमवणार का? खरंच संदेश आणि नितेश दादा एकेरी दुहेरी काही प्रकारचा होणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती षटकार, आणि हा चेंडू आहे ना याच्यावरती पूर्णपणे शेवटच्या षटकाचा निर्भर असणार. या चेंडूवरती मोठा फटका तर कुठेतरी सामना झुकेल मोहाचेवाडीकडून, तर एखादी एकेरी दुहेरी निर्धाव चेंडू सामना झुकेल मोहाचोडी संघाकडून. सुरेख फटका, चेंडू लगावला, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार, डीप स्वीपरच्या दिशेने चेंडू झाला फरार, चौकार. धन्यवाद डीजे. संदेश आज वाटतात पंच, आज ब्लॅक पॅन्ट आणि वरती पाऊन घातलंय व्हाईट. खरंच आज पंचांची भूमिका खरंच सुरेख वाटते. तर पंचांच्या भूमिकेमध्ये सागर आणि त्याच्यासोबत असतील नवनाथ, मेन पंचांची नवनाथ ठोंबरे आणि त्याजवळ सागर तांबोली पंचांची भूमिकेमध्ये. शेवटचं षटक खरंच हा निर्णायक षटक असणार. काल जर बघितलं नितेश दादा, काल या मैदानावरती विराट कोहलीच्या धावसंख्या होतच नव्हत्या. शेवटच्या क्षणाला स्वप्नील आणि गौरवने पटकवलेल्या 27 धावा आणि त्यानंतर अक्षरशः आगीकूच झुकून पोचला तो विराट कोहली. अजूनही 6 चेंडू, स्कोर लेवलसाठी 20 धावांची गरज आणि विजयासाठी 21 धावांची गरज. संदेश बघितलं गेलं तर मी सांगितलं होतं शेवटच्या त्या धावा गेलेत ना, मालिका जेव्हा बॅटिंग करत होती आणि शेवटला जो डिसाल क्षेत्ररक्षण झालंय त्याचं कुठंतरी समीकरण या ठिकाणी दिसणार का, का ती चुकी झाकणार का या ठिकाणी फलंदाज आदम. कारण गोलंदाजी मार्क वरती येतो गोलंदाज हर्षल. 6 चेंडू 21 धावांची गरज, स्कोर लेवलसाठी 20 धावांची गरज. अजयजी मार्के साहेब यांचे बॅक टू बॅक 3 षटकार 200 रुपयाचा पारितोषिक अजूनही कुणी प्रवेश केला नाही. संदेश काल बघितलं बॅक टू बॅक 3 चौकार 3 विकेट 3 षटकार भरपूर वेळा झाले, पण आज पहिलं सामना चालू आहे कोणत्याही प्रकारचा षटकार चौकार अर्जित झाला नाहीये. हॅलो हॅलो हा बोल ना. हा ओके सांगतो मी त्यांना. ओके ओके दादा. पहिला चेंडू हर्षलचा, पुन्हा एकदा सुरेख चेंडू, बॅटची कडा होती. थोडस बघितलं तर मया सुरेख क्षेत्ररक्षण करतोय पण एकच धाव घेतली जाते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट झाले. आता परत बघितलं अण्णा या मैदानावरती स्थित आहे. आता अण्णाला चौकानं व्हायला लागेल. प्रत्येक चेंडू षटकार चौकार खेचावं लागेल, कुठेतरी आगीकूच करावं लागेल. अण्णाच्या बाहूमध्ये ती ताकद आहे, बाहुबली यांना, आणि ती ताकद पुन्हा एकदा दाखवायला लागेल. बाहुबली 3 रिलीज करायला लागेल या मैदानावरती अण्णाच्या माध्यमातून जर मोहाचोडी संघाला विजय पथावरती जायचंय. पण हर्षल बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार. 5 चेंडू तब्बल 20 धावांची गरज, स्कोर लेवलसाठी 19 धावांची गरज असणार. दुसरा चेंडू गती बदलले कुठेतरी, प्रत्येक 9 षटकानंतर
10वा षटक, पहिला चेंडू, 1 धावाले, ती पण क्षेत्ररक्षकाची गलती मुले. तर जो समीकरण होता बदललंय संदेश, समीकरण बदललंय, विजयाची वाटचाल चढणार का? सुरेख फटका बिरकावून दिला चेंडू, चेंडू टाकला डीप मिडच्या डोक्यावरून, चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा पार, बेहतरीन षटकार. थँक्यू डीजे. सुरेख चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला, चेंडू क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी, एकच धाव, पुन्हा एकदा धावफल गेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो यांना कुठेतरी आदमबाद झालाय, कुठेतरी जागा सोडले. आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर चपलाई, जी चपलाई दाखवतोय भारतीय संघामध्ये महेंद्रसिंग धोनी, जी चपलाई दाखवतोय, खरंच काल लाजवाब झेल. T20ची मॅच रात्री कुणी बघितली असेल तर डिकोलाने घेतलेला सुरेख झेल, कुठेतरी वाटलं होतं के राहुल पुन्हा एकदा शतक रंगणार, पण 89 धाव्यावरती घेतलेला लाजवाब झेल. हे क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक असतात ना, खरंच हे सगळ्यात मोठे मोठे समीकरण असतंय. पण या ठिकाणी सुरेख अकलेचा बुद्धीचा वापर, कारण नवीन फलंदाज येणार नितेश भाऊ, नवीन फलंदाज येणार त्या ठिकाणी तो काय करामत करणार, कारण तब्बल 3 चेंडूचा खेळ बाकी, तब्बल 13 धाव्यांची गरज आणि तब्बल 12 धावा स्कोर लेवलसाठी. संदेश 2 षटकार, 2 षटकार जाणार का, 2 षटकार लागणार का, का बॅक टू बॅक षटकाराचं पारितोषिक मिळवणार का? व्यंकटेश राऊत दादांनी लावलेलं पारितोषिक संघासाठी कितपर्यंत लाभदायक ठरणार, कारण अण्णाने आता परत 2 षटकार लगावलेत, 3 चौकार, 28 धाव्यावरती गेलतो अण्णा. कुठेतरी स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात आदम जागा सोडून मोकळा झाला आणि फलंदाज बाद झाला तो आदम. नवीन गेला फलंदाज मैदानावरती महेश, पुन्हा एकदा हॅट्स ऑफ महाराष्ट्र पोलीस महेश राठोड. 3 चेंडू, स्वेर मारा, स्वेर माराने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 वरती. अजूनही बघितलं 12 धावांची गरज, तर षटकार लगावलं तर व्यंकटेश राऊत कडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार महेशसाठी. वाईट चेंडू, विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. लाजवाब क्रिकेट सामन्याचा मनोरंजन लुटतोय मैदानावरती. खरंच जे घर बसले क्रिकेट खेळाडू आहेत, खरंच जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी खरंच मनपूर्वक क्रिकेटचा महामेळावा, या ठिकाणी क्रिकेटची जत्रा आनंद लुटतोय प्रत्येक क्रिकेट प्रेमी. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, बॅक टू बॅक 2 स्वेअर चेंडू राखलेत, कितपर्यंत महागात ठरणार. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल
44 वरती अजूनही 3 चेंडू, तब्बल 11 धावांची गरज. स्कोर लेवलसाठी 10 धावांची गरज असणार. 3 चेंडू. काल काढलं होतं षटक, 3 चेंडू शिल्लक असताना हनुमान यांनी टाकलेलं षटक आठवावं लागेल. कोलंबे दादा, कालचा सामना ग्रामपंचायत वार्डमध्ये खरंच VR कोलोलीने आगेकूच करून बसला. जास्त स्कोर पण त्यांचा, लो स्कोर पण त्यांचा, पण जाऊन पोचले. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यांच्या जीवावरती सेमीफायनलला. सूर्य कपाटका ले धडका, धूम धडका, पेलन षटकार, वाघाची धाड, फोडला पहाड, बादशाने लगावला बेहतरीन षटकार. क्या बात आहे. पुन्हा एकदा आठवण दिली. जय गणेश क्रिकेट संघ आयोजित टुर्नामेंट मध्ये मालेगाव वर्सेस मोहाचवाडी सामना. त्या सामन्यामध्ये खरंच शेवटच्या शेनूला विकी यांनी सुरेख कामगिरी केली होती. देविलच्या मैदानात शेखरने कामगिरी केली होती. तर या मैदानात महेश राठोड तीच कामगिरी पुन्हा एकदा करणार का? 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या 5 धाव्यांची गरज. स्कोर लेवलसाठी 4 धाव्यांची गरज. हर्षलचा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू, सुरेख. त्या ठिकाणी बघितलं राजांनी हाताला हात, कितपर्यंत मागा टरणार. 2 धावा धाफलकावरती येणार. धावसंख्या जाऊन पोहोचली 52. कंपल्सरी 1 चेंडू, 2 धावांची गरज. काल बघितलं होतं 4 धाव्यांची गरज होती. हॅलो हॅलो, बघितलं गेलं तर संदेश त्या ठिकाणी ज्या शेवटच्या क्षणाला मिसफील्ड झाल्या ह्या 2 धावा बघा कितपर्यंत मागात ठरल्या मोहाचवाडी संघाला. पण भाऊ आला लेट, त्यांनी उघडले संघासाठी विजयाचे गेट. बघूया पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूकडे. भाऊ ती करामत करणार का? का उघडलेला गेट हा महेश ती कामगिरी करणार का? का यो हर्षल तो गेट बंद करणार? शेवटचा चेंडू, सर्व शांत. शेवटचा चेंडू, 2 धावा कंपल्सरी. सुरेख फटका, पुन्हा एकदा वाघाची धाड, फोडला पहाड, महेश राठोडचा बेहतरीन षटकार. तर या सामन्याचा धन्यवाद डीजे. खरंच प्रत्येकाने आनंद मनावर लुटला या मैदानावरती. जे मोहाचवाडीचा बंद झालता गेट, खरंच महाराष्ट्र पोलीसने उघडला पुन्हा एकदा गेट. सुरेख फलंदाजी आणि या सामन्याचा किताब दिला जातोय तो मोहाचवाडी संघाचा